तत्य दृश्यन्ते शिष्य चित्ता पहारकः। या विश्वामध्ये अनेक गुरु असे आहेत जे विद्यार्थ्यांकडून गुरु दक्षिणेत शिक्षा देताना धन प्राप्त करतात, परंतु काही गुरु असे आहेत की जे गुरु दक्षिणेत विद्यार्थ्यांचे मन वेधून घेतात। अर्थात अशा विद्यार्थ्यांचे मन बदलण्यात शिक्षक सक्षम असतात। अशा मुलुंड विद्या मंदिरच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वात महत्त्वाचे स्थान ते म्हणजे गुरुला। आई जशी मुलांवर संस्कार करते तसेच गुरु मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतात। जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूंचा खूप मोठा वाटा असतो। त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे। व्यासपीठावर येण्याची विनंती करते। प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो। जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी नीलम, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे। ते एक आदर्श शिक्षक, विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते। त्यांचे शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षक हा आपल्या देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे। मी वैष्णवी, आज शिक्षक दिन। सर्व गुरूंना वंदन करून मी गुरु ही कविता सादर करीत आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैलाचा दगड होतो गुरु, शाळेच्या इमारतीची कोनशिला होतो गुरु। गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय जाण नाही, जाणीवीच्या पलीकडे समजून सांगतात गुरु। पुस्तकांच्या बाहेरचे ज्ञान भंडार म्हणजे गुरु, आदराचे श्रद्धास्थान म्हणजे गुरु। शील, क्षमा, करुणेचा अथांग सागर गुरु, ज्ञानधनाने भरलेली घागर म्हणजे गुरु। कच्च्या मातीला आकारणारा कुंभार म्हणजे गुरु, आई या शब्दाची ओळख करणारेही गुरु, शेतकरी माझा बाप समजावणारेही गुरु। धन्यवाद। माझे नाव पुनीत समीर सावरकर, मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्तावर काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात, मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो, विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगला शिक्षक असावा लागतो। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुतंबी या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव सीताम्मा तर वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरास्वामी असे होते। शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन हा दिवस साजरा केला जातो। आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असतात। शालेय जीवनात आपल्याला अनेक गुरु भेटतात। गुरु आपल्याला चांगल्या जीवनाची वाट दाखवतात। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारत सरकारने इसवी सन 1954 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित केले। असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात। आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। गुरूंचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे। आपल्या देशात गुरूंचे महत्त्व समान आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 17 एप्रिल 1975 मध्ये अखेरचा श्वास घेतला। डॉक्टर राधाकृष्णन आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत असतात। धन्यवाद। खूप छान पुनीत। नमस्कार, मी साची लांडे 5वी अ मध्ये शिकते आणि आज मी तुमच्या समोर गुरूंविषयी
विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी एक कविता सादर करते. मातीच्या लहान गोळ्याला सुंदर असा आकार दिला तुम्ही, मातीच्या लहान गोळ्याला सुंदर असा आकार दिला तुम्ही, निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही, निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही. हाताला धरून अक्षरे गिरवायला शिकवले तुम्ही, हाताला धरून अक्षरे गिरवायला शिकवले तुम्ही, पंखात नव्हते बळ उडण्याचे धाडस दिले तुम्ही, पंखात नव्हते बळ उडण्याचे धाडस दिले तुम्ही. कधी रागीट नजर कधी कौतुक केले तुम्ही, कधी रागीट नजर कधी कौतुक केले तुम्ही, कधी समजुतीचा स्वर कधी शाबासकी दिली तुम्ही, कधी समजुतीचा स्वर कधी शाबासकी दिली तुम्ही. शिकवलेल्या गोष्टीतून आजही दिसता तुम्ही, शिकवलेल्या गोष्टीतून आजही दिसता तुम्ही. तुम्ही नसता गुरुजीबाई तर घडलोच नसतो आम्ही, तुम्ही नसता गुरुजीबाई तर घडलोच नसतो आम्ही. धन्यवाद. फार छान चाची. प्रेरकः सूचकश्चैव वाचको दर्शकस्तः शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः. प्रेरणा व सूचना देणारे शिक्षक, खरे बोलणारे मार्ग दाखवणारे, शिक्षण देणारे, बोध करून देणारे अशा माझ्या मुलुंड विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ योगिता माडगुट मॅडम यांनी आज शिक्षक दिनाच्या निमित्त सर्व शिक्षकांना 10वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहे. मी शाळेचा खरंच मनापासून आभारी आहे, कारण या दिनी तुम्ही मला मुख्याध्यापक होण्याची संधी दिली. आजचा दिवस माझ्यासाठी फार छान होता. आज शाळा भरल्यापासून ते शेवटच्या तासिकेपर्यंत सर्व शिक्षक खूप उत्तम पद्धतीने शिकवत होते. मी अधूनमधून वर्गावर जात होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की सर्व मुले आनंदाने व उत्साहाने शिकत होती. मुख्याध्यापकांचे काम किती महत्त्वपूर्ण असते हे आज मला समजले. प्रत्येक शिक्षक वर्गावर गेला आहे की हे पाहणे, शाळेची शिस्त राखणे, शासनातर्फे येणाऱ्या योजना शाळेत राबवणे, मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे व शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपाययोजना राबवणे अशी अनेक कामे मुख्याध्यापक करत असतात. मुख्याध्यापकांची जबाबदारी खरंच महत्त्वपूर्ण असते हे मला समजले. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ज्ञानतृष्णा गुरवनिष्ठा सदा ध्यनदक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. म्हणजेच ज्ञान मिळवण्यासाठी तीव्र इच्छा, आपल्या गुरूंवर दृढ विश्वास, अभ्यासाबाबत सतत जागरूक असणे, लक्ष अभ्यासावरच केंद्रित करणे आणि महत्वाकांक्षा हे 5 गुण विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्वाचे आहेत. हे 5 गुण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी लागणे हीच आपल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक दिनाची भेट असेल. हे 5 गुण विद्यार्थ्यांमध्ये जोपासणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. या नेहमी क्रमांकाच्या शेवटी वाजवल्या जातात, पण आज तुम्ही सर्वांनी विद्यार्थी शिक्षकांनी खूप सहकार्य केले, त्यामुळे या टाळ्या तुमच्यासाठी. प्रथम मी माझ्या आजच्या सर्व शिक्षकांचे आभार मानते की त्यांनी मला आजच्या दिवशी उपमुख्याध्यापक बनण्याची संधी दिली. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आज आपली शाळा भरल्यापासून म्हणजेच प्रार्थनेपासून ते अगदी 6व्या तासापर्यंत सर्व विद्यार्थी शिक्षकांनी सगळे वर्ग खूप छान पद्धतीने सांभाळले. मीही अधूनमधून वर्गात जात होते तेव्हा माझ्या असे लक्षात आले की विद्यार्थी खूप आनंदाने आणि उत्साहाने विद्यार्थी शिक्षकांना साथ देत होते. मी आज 8वीच्या वर्गात पहिल्या तासिकेला गेले होते. मी त्यांना गणित हा विषय शिकवला. त्यांनी मला खूप छान प्रतिसादही दिला. खरंच या सगळ्या मुलांविषयी बोलताना शब्दही अपुरे पडतील. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानून माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते. असेच नवीन नवीन कार्यक्रम माझ्या शाळेत सादर हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जाता जाता एवढेच म्हणेन की हा दिवस माझ्या जीवनात अविस्मरणीय ठरेल. धन्यवाद.
आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे दुपार विभाग प्रमुख सोहम बाबर सर. नमस्कार, मी सोहम, इयत्ता 7वी अ चा विद्यार्थी. मी सर्व शिक्षकांचा ऋणी राहील. त्यांनी मला शिक्षक व 5वी ते 7वी वर्गाचा विभाग प्रमुख बनण्याची संधी दिली. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या युक्तीचा प्रत्यय आला. मला वर्गात जाऊन शिकवायचे होते. मला मिळालेल्या विषयाची मी तयारी छान केली होती. तरी सुद्धा मी केलेल्या प्लॅनिंगनुसार सगळे तसेच झाले नाही. मला विद्यार्थ्यांचा प्रतिसादही खूप छान मिळाला, पण एक प्रमुख म्हणून माझी दमछाक झाली. ही जबाबदारी मी उत्तमरित्या सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. वर्गात शिक्षक आहेत का, वर्गात कुठे गोंधळ होत नाही ना, वर्गातील विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, या सगळ्या गोष्टींची मी नोंद घेतली. संपूर्ण दिवसाचे कामकाज माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही उत्तमरित्या केले असे मला वाटते. काही चुका आमच्याकडून कळत नकळत झाल्या असतील, पण माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी शिकवण्याचा काम अतिशय छान आणि प्रामाणिकपणे केले. म्हणून एक प्रमुख या नात्याने मी सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करतो. विद्यार्थी मित्रांनो, हे काम करताना आज मात्र मी एक गोष्ट शिकलो. शिक्षक होणे ही काय सोपी गोष्ट नाही. शालेय जीवनातील काळ हा प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा सर्वोत्कृष्ट काळ असतो. या वेळेत विद्यार्थी आपले ध्येय ठरवतो. त्यावेळी शिक्षकच त्याला त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवतो. शाळेत खेळ, गटचर्चा, भाषण, निबंध लेखन, वादविवाद, सहली असे उपक्रम घेऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचा धडा देतात. वेळेचा सदुपयोग कसा करायचा, जीवनात वेळेची किती व कसे महत्त्व आहे याचे मार्गदर्शन करतात. शिक्षकांच्या विचारातील सत्कारमकता आपल्याला उत्साहाने जगण्याचे बळ देतात. भविष्यात येणाऱ्या संकटावरती मात करणे, कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द या गोष्टी शिक्षक आपल्याला शिकवतात. यातूनच आपण सर्वजण उद्याचे उत्तम नागरिक बनणार आहोत. जीवनात खडतर प्रवासात मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ म्हणजे शिक्षक. अशा शिक्षकांचा आपण नेहमीच आदर व सन्मान करायला हवा. शेवटी मी एवढेच म्हणेन, मिट्टी से जिसने सोना बनाया, मिट्टी से जिसने सोना बनाया, जिंदगी को जिसने सही तरीके से जीना सिखाया, जिंदगी को जिसने सही तरीके से जीना सिखाया. प्रणाम है ऐसे गुरु को जिसने हमें लक्ष्य को पाने का मार्ग दिखाया, लक्ष्य को पाने का मार्ग दिखाया. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपल्या समोर आपले शिक्षकांचे आभार मानतो की त्यांनी मला शिक्षक बनण्याची संधी दिली. या संधीचं सोनं करायचे हे आधीपासूनच ठरवलं होतं. सर्वप्रथम मी 5वी अ च्या वर्गात गेलो. तेथे मी गणित हा घटक शिकवला. वर्ग एकत्र असल्यामुळे मला मराठीत आणि इंग्रजीतून या दोन्ही भाषेतून शिकवावं लागलं, परंतु ते मी चांगल्या प्रकारे शिकवलं. त्या वर्गातील मुलं खूप स्मार्ट होती आणि त्यांचा रिस्पॉन्स पाहून मलाही शिकवताना खूप आनंद होत होता. त्यानंतर मी 6वी अ च्या वर्गात गेलो. तेथे मी इतिहास हा घटक शिकवला. त्या वर्गातील मुलं खूप हुशार होती. थोडीशी फक्त बडबड जास्त करत होती. ती सुद्धा खूप हुशार होती. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांची न घाबरता व न चुकता उत्तरे दिली. अशा प्रकारे मी 5वी अ आणि ब आणि 6वी अ या वर्गांना शिकवले आणि या वर्गांना शिकवताना मला खूप आनंद झाला. शेवटी मी एवढेच बोलेन की माझ्याकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. संतोष पवार. आज मला शिक्षक बनण्याची संधी मिळाली. 5वी अ ब च्या वर्गात रंगजादूच्या पेटीमधली ही कविता शिकवली. त्या वर्गातील मुलं एवढी हुशार आणि छान होते. त्या वर्गात सर्वजण माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकत होते. मी लावलेली चाल त्यांना खूप आवडली. मी विचारलेले प्रश्नही त्यांनी उत्तरेही छान दिले. मला पण आवडले. पण मला एक गोष्ट समजली, मुलांसमोर उभं राहून शिकवणे सोपे नाही. माझ्या सर्व गुरूंना वंदन करून मी थांबते. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज पहिल्यांदा शिक्षक बनलो होतो. 9वी ब वर माझा पहिला तास होता. मी त्यांना पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कसे सेंटेन्स त्यांची बनवायचे हे शिकवत होतो. 9वी ब च्या सर्व विद्यार्थ्यांनी मला चांगलाच प्रतिसाद दिला.
आणि मी जेव्हा शिकवत होतो ते माझ्याकडे जिज्ञासू वृत्तींकडे पाहत होते. हे बघून मला चांगलाच आनंद झाला. मी त्यांना शिकवता कधी पहिला तास संपला हे मला कळालंच नाही. जेव्हा मी वर्गाच्या बाहेर आलो तेव्हा मला वाटलं की मला अजून एक तास 9वी ब च्या वर्गावर असायला पाहिजे होता. आज मी शिक्षक बनून जे काही मला अनुभव आले ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्व संतोष ढवळ. सर्वप्रथम माझ्या सर्व प्रिय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो की त्यांनी मला आज शिक्षक व्हायची संधी दिली. आज मी सर्वप्रथम 8वी ब च्या वर्गावर शिकलेलो होतो. मी त्यांना गणित हा विषय शिकवला. 8वी ब ची मुलं ही अत्यंत समंजस आणि मी शिकवत होतो त्याला अगदी सुंदररित्या ते प्रतिसाद देत होते. नंतर मी 9वी अ च्या वर्गात गेलो. त्या वर्गातील मुले तर अतिशय शांत बसले. मीही त्यांना चांगल्या प्रकारे शिकवले. नंतर मग मी 10वी ब च्या वर्गावर गेलो. या वर्गातील थोडे मुले खोडकर होते आणि मी शिकवत देत होते त्यांना. मी शिकवत होतो त्यांना काही मुले चांगल्यारित्या प्रतिसाद देत होते. पुन्हा एकदा मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो की त्यांनी मला शिक्षक बनण्याची संधी दिली व मनोगत व्यक्त करण्याची सुद्धा. धन्यवाद.